नमस्कार, मी आरती अन्नपूर्णा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आज कोणतीही रेसिपी मी दाखवणार नाही आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे जे मी यूट्यूबसाठी म्हणजे फूड रेसिपीसाठी मी कोणकोणते प्रोडक्ट्स वापरते, म्हणजे भांडी वापरते, ते आज तुम्हाला मी दाखवणार आहे। काही नवीन वस्तू मी दिवाळीमध्ये मी खरेदी केलेल्या त्याही दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आज मी तुम्हाला सगळे प्रोडक्ट्स दाखवणार आहे जे मी यूट्यूबसाठी मी वापरते। सर्वात प्रथम मी तवा दाखवते। हा माझा भाकरीचा तवा आहे। हा खूप जुना आहे आणि त्याच्यामध्ये मी भाकरी बनवते, म्हणजे तांदळाची असू दे, पौष्टिक भाकरी असू दे, त्याचबरोबर चण्याचा पोळाही बनवते, मच्छी फ्रायसुद्धा या भाकरीच्या तव्यावर मी बनवते। मी हा तवा नॉर्मल दुकानातून घेतलेला नाही आहे। एक आजोबा बसतात मालाड ईस्टला हायवेला आणि ते भिड्याची तवा सगळ्या प्रोडक्ट्स ते विकतात आणि त्यांच्याकडून मी हा तवा घेतला। जवळजवळ 7-8 वर्ष झालेले आहे। हा अजूनही सुद्धा खूप चांगला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे ही कढई मी यूज करते फूड रेसिपीसाठी। मी फक्त व्हेज रेसिपी शूट करते या कढईमध्ये, नॉनव्हेजच्या रेसिपी मी या कढईमध्ये मी करत नाही। ही कढई मला माझ्या जावेने दिलेली, ती मी यूज करते मी यूट्यूब फूड रेसिपीसाठी। स्वीट रेसिपीसुद्धा मी याच कढईमध्ये बनवते आणि भाज्या असतील तर तरीसुद्धा मी याच कढईमध्ये बनवते। तर ईस्टला मी ही कढई घेतलेली रेखा शॉपमधून, जवळजवळ 7-8 वर्ष झालेले असतील, ती घेऊन ठेवलेली आणि ती मी यूट्यूबसाठीच कढई वापरते। नॉर्मली घरीसुद्धा ती कढईचा वापर करते आणि ही नॉनव्हेजलासुद्धा मी या फूड रेसिपी मी या कढईमध्ये करते। नॉनव्हेजची मी रेसिपी मोस्ट ऑफ द या कढईमध्ये करते। ही त्या टायमाला 700-800ला होती ही कढई। आता मी हा भिड्याचा तवा मी विकत घेतलेला 350 रुपयाला। ज्या आजोबांकडून मी भाकरीचा तवा घेतलेला त्यांच्याकडूनच मी हा भिड्याचा तवा घेतलेला। हा सिझनिंग केलेला नव्हता, त्याला मी चांगल्या प्रकारे मी वळसवलेला आणि नंतर मी घावण्यासाठी आणि डोस्यासाठी मी वापरलेला। अगोदर मी ऑर्डर घ्यायची घावण्यांची, त्यामुळे मी 2 तवे म्हणजे एक्स्ट्रा एक भिड्याचा तवा मी विकत घेतलेला। माझ्याकडे अजूनसुद्धा आहे। माझ्या आईने मला हा भिड्याचा तवा दिलेला, त्याला तेल लावलेलं आहे, तुम्ही बघू शकता। सगळं व्यवस्थित आपलं म्हणजे घावणे डोसे काढल्यानंतर सगळं झाल्यानंतर चांगलं पुसून तेल लावायचं, त्यामुळे भिडा अजून छानपैकी राहील। धुवायचा नाही कोणतेही भिड्याच्या वस्तू, म्हणजे या भिड्या म्हणजे घावणे आपण ह्या भिड्यामध्ये करतो तर आपण घासायचं वगैरे नाही, चांगलं पुसा, तेल लावा आणि व्यवस्थित ठेवा। तर हा माझ्या आईने दिलेला, तिच्याकडे होता, आज तोच मी खूप वर्ष मी वापरत आहे। मला या म्हणजे या भिड्यावर मी घावणे आणि डोसा करते आणि क्वचित मी मालपोळा बनवायचा असेल तर मी या भिड्याचा वापर करते। दिवाळीमध्ये खरेदी केलेल्या वस्तू मी दाखवते। प्रेझेंटेशनसाठी म्हणजे आपल्याला पूर्ण काही दाखवायचे असेल तर यूट्यूबसाठी मी म्हणजे या माझ्या चॅनलसाठी मी विकत घेतलं की आपल्यालाही आपलं चॅनल ग्रोथ करण्यासाठी मी नवीन प्रोडक्ट्स घेतलेले, ताटं घेतलेली आहेत। हे बघा, मालाड स्टेशनला ईस्टला मी घेतलेलं हे ताट अराउंड हे 350 रुपयाला असेल। ते मी फक्त यूट्यूबच्या रेसिपी म्हणजे मोठमोठ्या थाळी असेल, व्हेजच्या थाळी असतील, त्यासाठी मी या थाळीचा वापर करत आहे। आणि त्याचबरोबर मी पेला घेतलेला आहे त्याच वाटीबरोबर, आणि हे 2 वाटी। आणि मी मसाल्यांचा डबा घेतलेला, तेही मालाड ईस्टलाच घेतलेला स्टेशनला। बघा, हा मसाल्याचा डबा माझ्याकडे नव्हता, खूप वर्ष मी घेतलेला नव्हता। नॉर्मली जो डबा असतो मसाल्यांचा, हळदीचा, त्या डबे मी वापरायची, पण मी
यूट्यूबसाठी मी खास असे प्रोडक्ट्स घेतलेले, ते म्हणजे मसाल्याचा डब्बा आणि हे दोन्ही एकत्र घेतलेल्या एका शॉपमधून मालाड स्टेशनला. तर तुम्हाला मी ओपन करून दाखवते. छानपैकी असं हे काचेचं नाही आहे, त्यांनी सांगितलं आम्हाला. हे बघा, छानपैकी असे कंटेनर्स आहे स्टीलचं आणि खूप सारं 50 ग्रॅमचं ह्याच्यामध्ये राहतं. तर टोटल 1 2 3 4 5 6 7 अशा कंटेनर्स आहेत आणि छोटासा असा स्पून. तर दिसायलाही सुंदर वाटतं आणि भरपूर सगळ्या गोष्टी राहतात. असा हा मसाल्याचा डब्बा आहे. दिवाळीमध्ये मी इडलीचं भांडं घेतलेलं, ते तुम्हाला मी दाखवते. हे यूट्यूबसाठीच घेतलेलं, माझ्याकडे खूप जुनं होतं, त्यामुळे मी नवीन घेतलं. मला मी प्रॉपर दाखवते. इडलीचं भांडं आहे, नुसतं इडलीचे प्लेट्स नाही आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगते. हे 2 प्लेट्स आहेत इडलीच्या. हे बघा, टोटल 7 कप्पे आहेत आणि दुसऱ्यामध्ये टोटल 14 इडल्या होऊ शकतात छान प्रकारे. आणि हे भांडंसुद्धा आहे, ही कढईसुद्धा आहे. नॉर्मली आपण इडली फ्रायही करू शकतो ह्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर अशा प्रकारे खाली पाणी घालून हे आपण 2 प्लेट्स ठेवू शकतो आरामात. अजून त्याचबरोबर इडलीच्या भांड्याबरोबर हे आपण अळूवडी ठेवू शकतो, मोमोज ठेवू शकतो, अशी प्लेट्स आहे. त्याला झाईसुद्धा आहे, छोटे छोटे असे छिद्र आहेत. आणि हे ढोकळ्यासाठी प्लेट्स आहेत, 2 आहेत. अगदी या प्रकारे मी करून बघितलेल्या छानपैकी ढोकळा होतो, त्यामुळे मी हा पूर्ण सेट घेतलेला फक्त आणि फक्त यूट्यूबसाठी, यूट्यूबच्या रेसिपीसाठी म्हणून मी पूर्ण भांडं घेतलं. म्हणजे माझ्या इडलीसुद्धा होतील, मला रेसिपी दाखवायची असतील अळूवडीची, कोथिंबीर वडीची किंवा इतर गोष्टी ज्या स्टीम करू शकतो, त्यासाठी मी हे प्लेट्स घेतलेल्या आहेत. त्या सेटबरोबरच आलेल्या. असं छानपैकी असं झाकण आहे. हे भांडंच खूप जड आहे आणि चांगल्या क्वालिटीचं आहे. मी कोणत्याही ब्रँडचं प्रमोशन करत नाही आहे, फक्त तुम्हाला मी हे प्रोडक्ट्स मी वापरते यूट्यूबसाठी, त्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे. तर मी ह्याच्याहून सुद्धा कमी प्राईसची होती, पण त्याची क्वालिटी खूप चांगली नव्हती. अराऊंड 1300ला होती, पण क्वालिटी जराही चांगली नव्हती, म्हणून मी हे घेतलं नाही. तर हे मला पूर्ण सेट म्हणजे इडलीचे प्लेट्स मिळालेले आहेत. अळूवडीसाठी ती प्लेट्स दाखवलेले आहे आणि ढोकळा. आणि अजून एक होती इडलीची, पण मिनी इडली असतात, ती मी त्यांना सांगितले की मला ते इडलीच्या छोट्या नको, मला त्या कट करून पैसे मला टोटल 1700ला मला भांडं पूर्ण मिळालं. पण चांगल्या क्वालिटीचं आहे, खूप वर्ष टिकतील, त्यामुळे मी हे इडलीचा पूर्ण सेट घेतलेला आहे. आता मी मधुरा रेसिपीमधून मी ज्या प्रोडक्ट्स विकतात त्या मी घेतलेली. मला मेजरमेंट कप्स हवे होते, मेजरमेंटचा सेट हवा होता, ते मी घेतलेला यूट्यूबच्या रेसिपीसाठी. म्हणजे तुम्हाला मेजरमेंटनुसार मी तुम्हाला दाखवू शकते अगदी योग्य पद्धतीने. ते मी त्यांच्याकडून मी प्रोडक्ट्स विकत घेतलेले. मी परत सांगते, मी कोणत्याही ब्रँडचं प्रमोशन करत नाही आहे, पण मी हा सेट घेतलेला मेजरमेंटचा. त्याचबरोबर मला स्पूनसुद्धा मिळालेले. 7-8 महिने झाले असतील मी हे परचेस केलेले. तर हा 1 कपचा मेजरमेंट आहे, हा 1/2 कप आणि हा 1/3 कपचा आहे आणि हा 1/4 कपचा आहे. मला सगळे कप्स मला यूज होतात. आणि नॉर्मलीसुद्धा तर तुम्हाला नॉर्मली कोणत्याही गृहिणीला हे मेजरमेंटचे कप्स खरोखर यूज होतील. तुमच्या रोजच्या पदार्थासाठी अगदी यूजफुल आहे. कोणतेही
असं मला यूज होणार नाही असं नाही, खरोखर यूज होतात. मला स्पूनसुद्धा प्रत्येक स्पून मला यूजफुल होतो. तर हे हा 1 कपचा आहे, सॉरी 1 टेबलस्पून आहे, 1 टीस्पून आहे, 1/4 टीस्पून आहे आणि 1/2 टीस्पून आहे. मधुरा रेसिपीकडून मी टोटल 3 प्रोडक्ट घेतलेल्या, हळूहळू घेतलेल्या. माझ्याकडे चॉपिंग बोर्ड होता पण तो वुडनचा होता, पण त्याला वाळवी लागल्यामुळे मला तो थ्रो करावा लागला. पण माझ्याकडे खरंच नव्हता म्हणून मी त्यांच्याकडून मधुरा रेसिपीकडून मी हा चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे. खरंखर उपयुक्त आहे आणि चांगला आहे. तर मला हा स्टीलचा आहे, अगदी रोजच्या वापरायला अगदी युजफुल आहे. आणि मी चॉपिंग पुश चॉपर घेतलेला, अगदी युजफुल असा आहे. हे बघा छान आहे. मला हा 500ला पडलेला. त्या टायमाला ऑफर होती तेव्हा मला 450-500ला पडलेला असेल. ब्लेड आहे, छान आहे. असं हे झाकण लावायचं, काही व्हेजिटेबल चॉप करायचे असतील आणि हे नुसतं पुश करायचं आहे, अगदी या प्रकारे. पण हे धुवायचं नाही आहे. बाकी हे भांडं आपण चांगलं धुवून घेऊ शकतो, घासून धुवून घेऊ शकतो. पण हे पुशला ह्याला जरा पण आपण पाण्यामध्ये पाण्यामध्ये घालू शकत नाही. टोटल मी 3 प्रोडक्ट्स घेतलेले मधुरा रेसिपीकडून. चॉपिंग बोर्ड, पुश चॉपर आणि हे मेजरिंग कप्स, हे मी 3 प्रोडक्ट्स घेतले. की मी हे ज्या तवा मी घेतलेला, भिड्याचा तवा, भाकरीचा तवा, त्यांच्याकडूनच मी हा तडका पॅन मी घेतलेला. मला 100ला पडला हा. आणि खरोखर खूप युजफुल होतो हा. आणि रोज युजफुल होत नाही, पण काही गोष्टी तडका द्यायचं, जसं चटणीला फोडणीसाठी आपल्याला द्यायचं असेल तर मला चांगलं उपयुक्त असा होतो. जर स्वीट रेसिपी मला तुपामध्ये काही गोष्टी तळायच्या असतील तर त्यासाठी खूप चांगला होतो. सर्वात प्रथम तर मी आप्पे पात्र घेतलेलं इंड्यूस व्हॅलीकडून. मला खरंच खूप उपयुक्ती पडला. मला ह्याला भिड्याला आपण वळसायला लागतो असं अजिबात नाही, ऑलरेडी सिझनिंग असतो. मला खूप युजफुल झालं. मला रोज यूज होत नाही, पण काही गोष्टी रेसिपी शूट करायच्या असतील टिफिनसाठी मुलीच्या, तर मला खरोखर हे आप्पे छानपैकी होतात. खरंच युजफुल आहे आणि इतकं जड आहे, खूप म्हणजे हलकंही नाही, एकदम व्यवस्थित आहे. खूप लाईफ टाईम असं आहे हे प्रोडक्ट. आणि वरती असं काचेचं झाकणसुद्धा आहे. हे बघा, हे प्रोडक्ट मला चांगलं मिळालं, म्हणजे चांगलं आहे, त्यामुळे मी दुसरे प्रोडक्ट त्यांच्याकडूनच मी विकत घेतले. मी याही ब्रँडचं प्रमोशन करत नाही, फक्त मी यूट्यूबला कोणकोणते प्रोडक्ट्स वापरते ते तुम्हाला आज मी व्हिडिओ दाखवत आहे. तर मी हे प्रोडक्ट गेल्या 1-2 वर्षापूर्वी मी विकत घेतलेलं आप्पे पात्र, त्यामुळे मी दुसरेही प्रोडक्ट्स घेतलेले ते तुम्हाला दाखवते. हा तवा विकत घेतलेला आहे इंड्यूस व्हॅलीकडून. हा मोठा आहे, 30.5 cmचा आहे. 859ला आहे. ऑफर होती दिवाळीच्या टायमाला, त्यामुळे मी हा विकत घेतला. मला खरंच मी बघितलं हा यूज करून, खरंच खूप चांगला आहे. हा कास्ट आयर्न तवा आहे, खूप छान आहे आणि इतका जड आहे, खरंच खूप जड आहे. आणि त्याचं हँडलसुद्धा ही खूप छानपैकी आहे आणि एकदम मोठा असा तवा आहे. त्यामुळे तुम्ही चपाती किंवा नान किंवा पौष्टिक अशी भाकरीही सुद्धा करू शकता, किंवा चण्याचा पोळासुद्धा तुम्ही या चपातीच्या तव्यावर तुम्ही करू शकता. जर तुम्हाला पाहिजे असेल हा तवा तर त्यांचे इंड्यूस व्हॅलीच्या तिथून तुम्ही परचेस करू शकता. आता किती प्राईस आहे ते माहीत नाही मला, पण मला ऑफरच्या टायमाला 859ला होते. आता लास्ट प्रोडक्ट दाखवते इंड्यूस व्हॅलीमधून. मी टोटल 3 प्रोडक्ट्स दिवाळीमध्ये खरेदी केलेले यूट्यूबच्या रेसिपीसाठी.
अजून एक प्रोडक्ट यायचं आहे, ते अजूनपर्यंत आलेलं नाही आहे. आल्यावर मी तुम्हाला दाखवेन. तर लास्ट प्रोडक्ट दाखवते इंग्लिश व्हॅल्यूचा. मी हा तवा घेतलेला आहे. हा कास्ट आयर्न डबल तवा आहे, डोसा तवा आहे. 12 इंचाचा आहे. हा मला कितीला पडला? 1275ला पडला दिवाळीच्या ऑफरमध्ये. हे बघा, आणि त्यांचे असे प्रोडक्ट्स आहेत ते त्यांनी दाखवलेले आहेत. तर त्यामध्ये सगळ्या गोष्टी येतात. हे लेटर आहे, आपण परचेस केल्यामुळे थँक्यू असं या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी अजून हा वापरलेला नाही आहे, पण मला आपे पात्र एवढं चांगलं मिळालं त्यामुळे मी हे प्रोडक्ट विकत घेतलेलं आहे. हा डोसा तवा मी अजूनपर्यंत यूज केलेला नाही आहे. हा यूज केल्यानंतर मी तुम्हाला सांगू शकते की कसा आहे. पण हाही सुद्धा मी एवढी गॅरंटी देऊ शकते की माझं आप्पेपत्र एवढं छान निघालं, त्यामुळे मी दुसरेही प्रोडक्ट्स मी विकत घेतले. मी एवढी 100% चांगली गॅरंटी देऊ शकते की प्रत्येक प्रोडक्ट्स इंग्लिश व्हॅल्यूचे खरंच सुंदर असे आहेत. आणि हा एवढा आहे, आपण पेपर डोसा आपण घरच्या घरी अगदी छानपैकी करू शकतो. तर ह्याची रेसिपीसुद्धा मी तुम्हाला दाखवेन माझ्या अन्नपूर्णा चॅनलमध्ये. तर सगळे प्रोडक्ट्स मी तुम्हाला दाखवले. मी नॉर्मल शॉपमधून घेतलेले आणि मधुरा रेसिपी आणि इंग्लिश व्हॅल्यूजचे प्रोडक्ट्स मी दाखवले. मी कोणत्याही ब्रँडचं प्रमोशन करत नाही आहे. फक्त आणि फक्त मला हा व्हिडिओ दाखवायचा होता तुमच्यापर्यंत. मी हे प्रोडक्ट्स वापरते. दिवाळीमध्ये काही गोष्टी मी खरेदी केलेल्या त्याही तुमच्यासमोर दाखवले, कारण का तुम्ही माझे फॅमिली आहात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तर खरंच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ ब्लेस यू. थँक्यू. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करा. थँक्यू.